नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर PM वाघ, राज्याध्यक्ष CCA महाराष्ट्र. आज आपण चर्चा करणार आहोत एका नवीन संवेदनशील मुद्द्यावर. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा आणि सामूहिक कॉपी प्रकरण. माझा शासनाला पहिलाच प्रश्न आहे, आपण परीक्षा कशासाठी घेतायत? फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून की आर्थिक नुकसानीसाठी? महाराष्ट्रामध्ये 12वीच्या परीक्षा चालू झाल्या आणि 2 दिवसामध्ये महाराष्ट्रामधील 22 ठिकाणी सामूहिक कॉपी प्रकरणं उद्भवली. याच्यामध्ये सर्वात जबाबदार घटक होता शिक्षक. ज्यांनी वर्षभर शिकवायला हवं त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जर कॉपी करण्यास मदत करायची वेळ येत असेल तर फार विचार करण्याची गोष्ट आहे. कॉपी करण्यास जबाबदार घटक कोणकोणते आहेत? संस्थाचालक, शिक्षक आणि पालक. प्रत्येक संस्थाचालकाला असं वाटतं आपल्या संस्थेचा निकाल 100% लागावा, म्हणून तो शिक्षकांना आग्रह करत असतो. परंतु शिक्षकांनाही योग्य आणि अयोग्य गोष्टी कळल्या पाहिजेत आणि योग्य त्या ठिकाणी नाही म्हणण्याची ताकद शिक्षकांमध्ये पाहिजे. पालकांनी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की जर आपला पाल्य कॉपी करून पास होणार असेल तर भविष्यामधील ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये तो टिकेल का, याचा बारकाईने आपण विचार केला पाहिजे. लहानपणापासून मुलांना कॉपी ह्या गोष्टीची जर माहितीच होऊ दिली नाही, म्हणजे जेव्हा तो लहान असतो 4थीच्या 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला जेव्हा तुम्ही फळ्यावर कॉपी करून किंवा फळ्यावर लिहून देता तेव्हा त्याला कळायला लागतं पेपर म्हणजे पाहून लिहिणे. ती सवय तो कायम ठेवतो. मग याला जबाबदार शिक्षक आहेत. बरं, एकीकडे दुसरी बाजू जर आपण पाहिली तर वर्षभर जे मेहनत करणारे विद्यार्थी आहेत, अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यापेक्षा जर कॉपी करून पुढे विद्यार्थी जात असतील तर ते किती डिप्रेशनमध्ये जातील याचा आपण विचार केला का? म्हणजेच शिक्षकांनी ह्या गोष्टी बारकाईने तपासल्या पाहिजेत. कॉपी प्रवृत्त करण्यासाठी किंवा कॉपीला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत. लहानपणापासून विद्यार्थ्यांचे पेपर हे काटेकोरपणे आपण घेतले पाहिजेत. त्याला प्रयत्न करायला शिकवला पाहिजे. आयुष्यामध्ये तो 100% प्रयत्न करेल. नापास होणारे जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना नापास करणं गरजेचं आहे. कारण भविष्यामध्ये चुकीच्या मार्गाने तो पास झाला तर भविष्यात स्पर्धेत टिकणार नाही आणि तो योग्य त्या ठिकाणी नापास झाला तर त्याला कळेल इथे आपली क्षमता कमी आहे. तो दुसऱ्या एखाद्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा दुसरीकडे चांगला प्रयत्न करेल. आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, आपली जी शिक्षण पद्धती आहे, परीक्षा पद्धती आहे, यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. नीट, JEE किंवा कॉम्पिटिटिव्ह ज्या एक्झाम आहे त्या ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तशा प्रकारच्या परीक्षा आपण घेणं गरजेचं आहे, ज्याने विद्यार्थ्यांना कॉपी करता येणार नाही, कॉपीचा प्रयत्न केला तरी शक्य होणार नाही. ह्या सगळ्या जर गोष्टी आपण थोड्याशा विचारात घेतल्या तर मला वाटते मुलांचं भविष्य, महाराष्ट्राचं भविष्य आणि पर्यायाने भारताची पिढी बर्बाद होणार नाही याची काळजी शिक्षक आणि पालकांनी घ्यावी, एवढीच भाबडी आशा. धन्यवाद.